त्यांची काय मत आहेत हे जाणून घेऊया। श्रीकांत। निश्चितच सर, संदीप, पुढचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा अशा अर्थाने, कारण राजकीय चर्चेमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा असतो। मुख्यमंत्री म्हणून कोणाचं काम अधिक चांगलं वाटतं? आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं पीक आलेलं अशा पद्धतीचं चित्र आपण बघितलं असेल। प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतं आपल्या नेत्यानेच मुख्यमंत्री व्हावं। मात्र आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये 3 पर्याय आपण दिलेले होते। मुख्यमंत्री म्हणून कोणाचं काम अधिक चांगलं वाटतं? देवेंद्र फडणवीस हा त्यामधला एक पर्याय होता। एकनाथ शिंदेंचा आपण यामध्ये पर्याय दिलेला होता आणि उद्धव ठाकरे यांची संपूर्ण ज्या पद्धतीचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे त्या पद्धतीचं काम कसं होतं, हे 3 पर्याय होते। आपली आकडेवारी काय सांगते संदीप? अगदी 16वा प्रश्न आपण बघतोय। मुख्यमंत्री म्हणून कुणाचं काम अधिक चांगलं वाटतंय? यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा 5 वर्षांचा कार्यकाळ आहे। 42% लोकांना वाटतंय देवेंद्र फडणवीसांचं काम चांगलं वाटतंय। सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम 35% लोकांना ते मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम चांगलं वाटतंय। तर 2-2.5 वर्षांचा कार्यकाळ होता उद्धव ठाकरे यांचा, 23% लोकांना वाटतंय की उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळामध्ये चांगलं काम झालेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती मिळते? तर यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या जे 5 वर्ष त्यांना मिळाली, एक हाती सत्ता भाजपची होती। देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं काम केलं 5 वर्षाचा पूर्ण काळ त्यांनी केलेला होता आणि उद्धव ठाकरे हे 2.5 वर्ष होते। तर विद्यमान एकनाथ शिंदे यांचा 2 वर्षाचा काळ आहे। ही पूर्ण आकडेवारी आता आपण बघितली, 5-6 प्रश्न बघितले। डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे आपण जाणार आहोत। वाघमारेजी, आपण बघितलं या सगळ्या प्रश्नांमध्ये 5 प्रश्नांचा आपण आढावा घेतलेला आहे आणि या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तज्ञ